महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार येथे भक्ती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळाला। परमपूज्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने बुंदेलखंड का महाकुंभ अंतर्गत सप्तम सामूहिक कन्या विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या भव्य सोहळ्यात 300 पेक्षा अधिक कन्यांचा विवाह संपन्न झाला। तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा विशेष सन्मान या दरम्यान करण्यात आला। महाशिवरात्रीच्या दिवशी बागेश्वर धाम येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याला देश विदेशातील संत, मान्यवर आणि हजारो भक्तांची उपस्थिती लाभली। भक्तिमय वातावरणात वेदघोष, मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी 300 पेक्षा अधिक कन्या पवित्र विवाह बंधनात अडकल्या। गरजू कुटुंबासाठी आधार ठरणाऱ्या उपक्रमामुळे अनेक मुलींच्या आयुष्याला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी 2011 साली 3720 जोडप्यांचा विश्वविक्रमी घडवत भव्य सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या आयोजित करणाऱ्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा विशेष सन्मान करण्यात आला। राणा दाम्पत्यांनी सर्व नव दाम्पत्यांना आशीर्वाद देत त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी लवकरच अमरावती येथील हनुमानगडी येथे येऊन हनुमानजींचे दर्शन घेणार असल्याची माहिती दिल्याने अमरावतीतील भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। सामाजिक बांधिलकी, संस्कृती आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडविणारा हा सामूहिक उपक्रम सोहळा अनेक गरजू कुटुंबांसाठी आधार ठरला। तर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांच्या अमरावती दौऱ्याच्या घोषणेमुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे।